बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत। आता तर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात मोठा पुरावा शोधून काढला आहे, ज्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे। दरम्यान नेमक्या कोणत्या चुकांमुळे सरपंच देशमुख यांचा बळी गेला, पोलीस तपासात कुठे काय आणि कसा उशीर झाला, जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तपासात मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांचा छळ करत असताना आरोपींनी मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओ कॉल केला होता। होय, वाचायलाही अंगावर काटा येतो, पण हे सत्य आहे। मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांना ज्यावेळी मारहाण करत होते त्यावेळी या मोकारपंथी ग्रुपवर थेट व्हिडिओ दाखवला। एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 4 वेळा आरोपींनी हा व्हिडिओ कॉल केला होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे। आणि हा मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तर खुद्द फरार आरोपी कृष्णा आंधळेच होता। कृष्णा आंधळेनेच त्या ग्रुपवर 4 वेळा व्हिडिओ कॉल करून संतोष देशमुखांच्या छळाचा थरकाप उडवणारा लाईव्ह शो दाखवला। या प्रकरणाची खरी सुरुवात झाली 29 नोव्हेंबर 2024 रोजी। वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला 29 नोव्हेंबर 2024 रोजी पहिल्यांदा खंडणी मागितली। आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जर त्याच दिवशी खंडणीची तक्रार पोलिसात दिली असती तर कदाचित 6 डिसेंबरला मस्साजोगमध्ये कंपनीच्या ऑफिसमध्ये जो गोंधळ झाला तो टळला असता। दुर्दैवाने त्यावेळी पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई न करता त्यांच्यासोबत मस्त चहापान केले। जर पोलिसांनी तेव्हाच कडक भूमिका घेतली असती तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी असती। 6 डिसेंबर रोजी मस्साजोगमध्ये भांडण झाले, पण पोलिसांनी अॅट्रॉसिटीचे कलम लावले नाही, कारवाईत दिरंगाई केली। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर केला। 10 डिसेंबर रोजी या प्रकरणात विष्णू चाटेचे नाव समोर यायला उशीर झाला। 11 डिसेंबर पर्यंत वाल्मिक कराड आणि इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला नव्हता। मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे नाव या गुन्ह्यात जोडायला तब्बल 36 दिवसांचा वेळ लागला। इतकंच नव्हे तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा सरकारला 73 दिवस लागले। या दिरंगाईमुळेच गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले हे स्पष्ट दिसत आहे। विष्णू चाटे नावाच्या आरोपीने 29 नोव्हेंबर 2024 रोजी आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना पहिला फोन केला होता। चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड सुद्धा बोलला होता। त्याच दिवशी सुदर्शन घुले नावाचा आणखी एक गुंड ऑफिसमध्ये खंडणी मागायला गेला, पण सुनील शिंदे यांनी त्याला नकार दिला। त्यानंतर 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आपल्या टोळीसोबत मस्साजोगला पोहोचला। कंपनीच्या लोकांनी सरपंच संतोष देशमुख यांना मध्यस्थीसाठी बोलावले आणि इथेच सारे बिघडले। खंडणीच्या मध्ये सरपंच संतोष देशमुख आले आणि याच कारणामुळे गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली असे सीआयडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे। तसेच पोलिसांनी सांगितले की विष्णू चाटेने पुरावा नष्ट करण्यासाठी आपला मोबाईल फेकून दिला। आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागतानाचे संभाषण आणि इतर महत्त्वाचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये होते, पण त्याने तो फोन फेकून देत पोलिसांचे काम आणखी कठीण केले। तसेच मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळ करतानाचा व्हिडिओ दाखवणारा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे। माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।